संपूर्ण महाराष्ट्रात 25 जिल्हा परिषदांच्या आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांचा या ठिकाणी बिगुल वाजलं होतं. 7 तारखेला मतदान झालं. मात्र आज 9 तारखेला या ठिकाणी सर्व उमेदवारांचे निकाल लागणार आहेत. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा ताफा या ठिकाणी तैनात केलेला आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार ह्या निवडणुकीच्या काळामध्ये घडू नये. काही दिवसापूर्वी महाड नगर परिषदेचा निकाल लागला होता. त्या महाड नगर परिषदेची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये राडा झाला होता आणि त्याचे प्रतिसाद हे जनतेमध्ये उमटू लागले होते. आता मात्र पोलिसांनी या ठिकाणी खबरदारी घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी या ठिकाणी ताफा तैनात केलेला आहे. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय स्मारक आहे आणि या स्मारकामधून महाडच्या 10 पंचायत समिती सदस्यांचा या ठिकाणी भवितव्य या ठिकाणी खुलणार आहे. कोण बाजी मारणार याकडे देखील लक्ष आहे. त्याचप्रमाणे 5 जिल्हा परिषदेच्या जे सदस्यपदासाठी जे उमेदवार उभे राहिले होते त्यांचे देखील या ठिकाणी भवितव्य या ठिकाणी खुलला. कोण बाजी मारणार ह्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी याला सुरुवात झालेली आहे आणि अगदी काही मिनिटांमध्येच मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत महाड आणि महाडवरती कोणता पक्ष बाजी मारणार. एकंदरीत जर संपूर्ण रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झाली होती आणि शिवसेनेनं एकलं चलाचा नारा दिला होता. मात्र या ठिकाणी कोण आता बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. स्वराज दर्शनसाठी तुकाराम साळुंखे, महाड, रायगड.